हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण जो प्रोजेक्ट पाहणार आहोत तो आहे लहान बाळाची सुंदर टोपी. त्यासाठी हे बंडल मिशोवरून ऑर्डर केलेले आहेत. पिंक फेन शेडमध्ये ही उलन घेतलेली आहे. ही जी टोपी आहे ते 20 टाक्यांची टोपी आहे. स्टार्ट करूया. पहा फ्रेंड, स्टार्ट करूया. स्टार्टिंगला आपल्याला या पॉइंटला ही जी सुई आहे ती 2.5 mm ची सुई या ठिकाणी घेतलेली आहे आणि हा ऑनलाईन मिशोवरून घेतलेला बंडल आहे उलनचा. पहा, या पॉइंटला चेन टाकायचे आहेत आपल्याला. 1 2 3 4 चेन घेतलेल्या आहेत आणि हा जो लुक आहे, पहिला जो लुक आहे त्या लुकमध्ये डबल क्रोशे टाकायचे आहेत. ही जी टोपी आहे ती मोठ्या साईजमध्ये बनवायची आहे आणि या लुकमध्ये आपल्याला 20 डबल क्रोशे टाकायचे आहेत. 20 खांब टाकायचे आहेत. 20 डबल क्रोशे या पॉइंटला या लुकमध्ये ठेवायचे आहेत. 2 झालेले आहेत. 20 डबल क्रोशे आपण एकाच लुकमध्ये टाकून घेऊया. 3 लुक झालेले आहेत. सॉरी, 3 डबल क्रोशे झालेले आहेत. हा 4 असे 20 डबल क्रोशे आपल्याला या लुकमध्ये टाकायचे आहेत. 5 झालेले आहेत. कंप्लीट करून घेऊयात आपण हे काम. पहा फ्रेंड, या पॉइंटला 5 डबल क्रोशे आपले पहिल्या लुकमध्ये झालेले आहेत. 6 7 8 9 10. आणखीन आपल्याला 1 2 3 हे जे डबल क्रोशे आहेत ते 15 पासून ते 22 टाक्यापर्यंत आपण हे डबल क्रोशे टाकू शकतो. लहान मोठ्या साईजमध्ये ही कॅप बनवता येते. या पॉइंटला आपल्याला 20 डबल क्रोशे टाकायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 14 डबल क्रोशे या पॉइंटला झालेले आहेत. आणखीन 6 डबल क्रोशे या पॉइंटला टाकून घेऊयात आपण. आणि ही जी साईज आहे ती मोठी साईज घेतलेली आहे. 20 टाक्याची ही साईज घेतलेली आहे आणि या साईजमध्ये आपल्याला 15 16 17 18 19 20 21 22 टाक्यापर्यंत आपण ही साईज बनवू शकतो या कॅपची. जसं ज्या प्रमाणात साईज असेल त्या प्रमाणात ही कॅप, ही टोपडं, हे जे टोपडं आहे ते बनवता येतं. आत्ता आपण या पॉइंटला 6 डबल क्रोशे टाकून घेऊयात. पहा फ्रेंड, या पॉइंटला आपले 20 डबल क्रोशे टाकून झालेले आहेत. 20 डबल क्रोशे टाकून झालेले आहेत पहिल्या लुकमध्ये. आणि या पॉइंटला 1 चेन पुढे. पहिला जो डबल क्रोशा आहे त्याच्यामध्ये तो डबल क्रोशा सुईवर घ्यायचा आहे. पूर्ण सुईवर मधोमध सुई टाकलेली आहे आणि या पॉइंटला 1 डबल क्रोशा. पुढे पुन्हा 1 चेन, पुढचा डबल क्रोशा, मधून सुई डबल क्रोशा पूर्ण सुईवर घेतलेला आहे आणि डबल क्रोशा यूज करायचा आहे या पॉइंटला. पुढे पुन्हा 1 चेन. प्रत्येक डबल क्रोशा सुईवर घेऊन पुढचं काम करायचं आहे.
पुढे पुन्हा 1 चेन, वन चेन, 1 डबल क्रोशा आणि सुई डबल क्रोशा सुईवर घ्यायचा आहे आपल्याला. लूकमध्ये सुई टाकायची नाहीये. पहिले जे डबल क्रोश टाकलेले आहेत आपण 20, ते पूर्ण सुईवर घेऊन डबल क्रोशा टाकायचा आहे. पुन्हा 1 चेन, पुढचा डबल क्रोशा. हा राऊंड असाच रिपीट करायचा आहे. हा राऊंड कंप्लीट करून घेऊयात आपण. प्रत्येक डबल क्रोशा सुईवर घेऊन 1 चेन 1 डबल क्रोशा. सेकंड राऊंड स्टार्ट झालेला आहे आपला आणि पुढचा जो डबल क्रोशा आहे तो सुईवर घेतलेला आहे आणि 1 डबल क्रोशा. पुढे पुन्हा 1 चेन, पुढे पुन्हा पुढचा डबल क्रोशा सुईवर घेतलेला आहे आणि या पॉइंटला 1 डबल क्रोशा. पुढे पुन्हा 1 चेन, पुन्हा पुढचा जो डबल क्रोशा आहे तो सुईवर घ्यायचा आहे आणि या पॉइंटला 1 डबल क्रोशा. हेच रिपीट करत राहायचं आहे. हा राऊंड कंप्लीट करून घेऊयात आपण. हा राऊंड पहा फ्रेंड, आपला सेकंड राऊंड जो आहे तो कंप्लीट आहे या पॉइंटला. आणि पुढे काम करताना या पॉइंटला 1 चेन कायम ठेवायची आहे आणि हा जो गॅप आहे या गॅपमध्ये 1 डबल क्रोशा. पुढे पुन्हा पुढचा हा जो खांब आहे त्या खांबामधून सुई घेतलेली आहे आणि या पॉइंटला 1 डबल क्रोशा. आपला थर्ड राऊंड स्टार्ट झालेला आहे या पॉइंटला. जसं आपण हे जे डबल क्रोशा टाकलेले आहेत खांबामध्ये सुई टाकून, त्या 1 चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये 1 डबल क्रोशा टाकलेला आहे आणि पुढचा जो टाका आहे तो तसाच ठेवलेला आहे आणि पुढे पुन्हा 1 चेन कायम ठेवायची आहे आणि या पॉइंटला हा जो 1 चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये 1 डबल क्रोशा. पुढे पुन्हा या पॉइंटला पुढचा जो टाका आहे, पुढचा टाका डबल क्रोशाचा, तो खांबाच्या मधोमध खांब सुईवर घेऊन पुढचा टाका टाकायचा आहे या पॉइंटला. पुढे पुन्हा 1 चेन, पुढचा टाका झाल्यानंतर 1 चेन आणि या पॉइंटला 1 डबल क्रोशा. पुढे पुन्हा या पॉइंटला 1 चेनच्या गॅपमध्ये 1 डबल क्रोशा आणि पुढचा जो खांब आहे तो सुईवर घेऊन पुढचा जो टाका आहे तो त्या पॉइंटला 1 डबल क्रोशा. 1 चेनच्या गॅपमध्ये 1 डबल क्रोशा वापरलेला आहे आणि पुढचा जो खांब आहे आपण सुईवर खांब घेतलेला त्या पॉइंटला तो पॉइंट असा ठेवलेला आहे. फक्त 1 चेनच्या गॅपमध्ये 1 डबल क्रोशा टाकलेला आहे. या पॉइंटला पुढचा टाका, पुढचा टाकानंतर 1 चेन आणि 1 चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये 1 डबल क्रोशा आणि पुढे पुन्हा पुढचा जो टाका आहे तो सुईवर घ्यायचा आहे आणि 1 डबल क्रोशा. आपला थर्ड राऊंड स्टार्ट झालेला आहे या पॉइंटला आणि पुढचा टाका झाल्यानंतर पुन्हा 1 चेन आणि 1 चेनच्या गॅपमध्ये 1 डबल क्रोशा आणि या पॉइंटला पुढचा टाका, तो पूर्ण टाका सुईवर घेऊन 1 डबल क्रोशा टाकायचा आहे या पॉइंटला आणि पुढे पुन्हा 1 चेन आणि 1 चेनच्या गॅपमध्ये 1 डबल क्रोशा. 1 डबल क्रोशा झाल्यानंतर 1 चेनच्या गॅपमध्ये 1 डबल क्रोशा झाल्यानंतर पुढचा टाका सुईवर घ्यायचा आहे आणि
पुढचा टाका टाकलेला आहे 1 डबल क्रोशा. पुढे पुन्हा 1 चेन आणि 1 चेनच्या गॅपमध्ये 1 डबल क्रोशा आणि पुढचा टाका सुईवर घ्यायचा आहे आणि 1 डबल क्रोशा. पुन्हा 1 चेनच्या गॅपमध्ये 1 डबल क्रोशा. पुढे पुढचा टाका सुईवर घेऊन 1 डबल क्रोशा आणि पुढे पुन्हा 1 चेन. हेच रिपीट करत राहायचं आहे जोपर्यंत हा पॉईंट आपला 4 राऊंड स्टार्ट होत नाही. आपला हा थर्ड राऊंड आहे. थर्ड राऊंड कंप्लीट करून घेऊयात. नंतर 4 राऊंडचं काम पुढे पाहूयात. पहा फ्रेंड, या पॉईंटला आपला 4 राऊंड थर्ड राऊंड कंप्लीट आहे या पॉईंटला आणि 4 राऊंड स्टार्ट करायचा आहे आपल्याला. 4 राऊंड स्टार्ट करताना 1 चेन कायम ठेवायची आहे आणि 1 चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशा. पुढचा हा जो टाका आहे खांब सुईवर घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी 1 डबल क्रोशा. पुढे पुन्हा 1 चेन कायम ठेवायची आहे पुढचा टाका झाल्यानंतर आणि या पॉईंटला 1 चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशा. 1 चेनच्या पहिल्या राऊंडला आपण 1 डबल क्रोशा ठेवलेला आहे 1 चेनच्या गॅपमध्ये आणि आपला हा पुढचा राऊंड स्टार्ट झालेला आहे. त्या ठिकाणी 2 डबल क्रोशे ठेवलेले आहेत. असे डबल क्रोशे वाढत जाणार आहेत प्रत्येक राऊंडमध्ये. आणि या पॉईंटला पुढचा जो टाका आहे तो सुईवर घेतलेला आहे आणि 1 डबल क्रोशा. पहा, 1 चेन 1 डबल क्रोशा आणि पुढचा टाका ठेवलेला आहे. 1 चेनच्या गॅपमध्ये टाके वाढत जाणार आहेत. इथून पुढे काम करत जाताना प्रत्येक राऊंडला 1 चेनच्या गॅपमध्ये टाके एक वाढत जाणार आहेत प्रत्येक राऊंडला. आणि पुढचा जो टाका आहे तो तसाच ठेवायचा आहे. पुढचा टाका झाल्यानंतर 1 चेन आणि 1 चेनच्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे. 2 डबल क्रोशे 1 चेनच्या गॅपमध्ये झाल्यानंतर पुढचा हा जो टाका आहे तो सुईवर घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी 1 डबल क्रोशा. हे एंडपर्यंत हेच रिपीट करत राहायचं आहे. फक्त प्रत्येक राऊंडला 1 चेनच्या गॅपमध्ये टाके वाढत जाणार आहेत. आत्ता आपला हा 4 राऊंड स्टार्ट झालेला आहे आणि या पॉईंटला 1 चेन, पुढचा टाका झाल्यानंतर 1 चेन आणि त्याच्या 1 चेनच्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशा. पुढे पुन्हा पुढचा टाका सुईवर घ्यायचा आहे आणि त्या पॉईंटला 1 डबल क्रोशा. पुढे पुन्हा 1 चेन आणि 1 चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे. पुढचा 5 राऊंड ही 2 डबल क्रोशेचा ठेवायचा आहे आपल्याला. 1 चेनच्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे. 5 राऊंड 2 डबल क्रोशेचा ठेवायचा आहे. असे राऊंड टप्प्याटप्प्याने ठेवत जायचं आहे. आत्ता आपण हे जे काम आहे 1 चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये आपण आपल्याला 2 डबल क्रोशे, 2 राऊंड 2 डबल क्रोशे, 3 राऊंड 3 डबल क्रोशे असे टप्पे वाढवू शकतो या कॅपमध्ये. पुढे पुन्हा या पॉईंटला पुढचा टाका 1 चेन, पुढचा टाका झाल्यानंतर 1 चेन आणि 1 चेनच्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे. टू डबल क्रोशाचा आपला हा 1 चेनच्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे टाकण्याचा आपला हा पहिला राऊंड आहे आणि याच्यामध्ये आपण
टप्पे वाढवू शकतो पुढे काम करताना. 4 राऊंड आहे आपला हा 2 डबल क्रोशाचा. 5 राऊंड ही 2 डबल क्रोशाचा ठेवायचा आहे आपल्याला. आणि पुढे 6 राऊंडमध्ये 3 डबल क्रोशे ठेवायचे आहेत. असे टप्पे वाढवू शकतो आपण राऊंडमध्ये. 6, 7, 8 राऊंडमध्ये 3 डबल क्रोशेही ठेवू शकतो 1 चेनच्या गॅपमध्ये. हेच रिपीट करत राहायचं आहे. जोपर्यंत कॅपचा व्यवस्थित शेप येत नाही तोपर्यंत हे राऊंड रिपीट करत राहायचे आहेत आपल्याला. हा जो राऊंड टार्ट आहे तो कंप्लीट करून घेऊयात आपण. 2 डबल क्रोशाचा 1 चेनच्या गॅपमध्ये काम करायचं आहे. या पॉईंटला 1 चेन आणि 1 चेनच्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे. हा जो टप्पा आपण टार्ट केलेला आहे 2 डबल क्रोशाचा, आणखीन 2 राऊंड हा टप्पा ठेवूयात. असंच काम 2 राऊंड करायचं आहे पुढे. या पॉईंटला पुढचा टाका घ्यायचा आहे. 2 डबल क्रोशे झालेले आहेत आणि पुढचा हा जो टाका आहे तो सुईवर घेतलेला आहे आणि या पॉईंटला 1 डबल क्रोशा. पुढे पुन्हा या पॉईंटला रॉंग झालेला आहे. पुढचा हा टाका आहे. व्यवस्थित पाहून हे टाके उचलायचे आहेत. पुढे या पॉईंटला 1 चेन. पुढचा टाका झाल्यानंतर 1 चेन आणि 1 चेनच्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे. 2 डबल क्रोशेचा हा जो राऊंड आपण टार्ट केला आहे तो आणखीन 2 राऊंड हेच रिपीट करत राहूया 2 डबल क्रोशे. आणि नंतर तिथून पुढचा जो टप्पा आहे तो त्या पॉईंटला पाहूयात. पहा फ्रेंड, या पॉईंटला आपला 1 चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमधला 2 डबल क्रोशे टाकण्याचा जो राऊंड आहे तो कंप्लीट आहे. या पॉईंटला हे जे 2 डबल क्रोशे दिसत आहेत त्या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे. आणि 1 चेनच्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे ठेवलेले आहेत. या पॉईंटपासून पुढचा राऊंड स्टार्ट होत आहे आणि या राऊंडला आपण 3 डबल क्रोशे ठेवूयात 1 चेनच्या गॅपमध्ये. आणि 3 डबल क्रोशाचे 3 राऊंड 2 राऊंड असे कमी जास्त प्रमाणात आपण हे राऊंड वाढवू शकतो, कमी करू शकतो किंवा वाढवू शकतो. कॅपचा जसा शेप असेल त्या प्रमाणात आपल्याला हे राऊंड ठेवायचे आहेत. या पॉईंटला 1 चेन नाही आहे. 3 डबल क्रोशे झाल्यानंतर पुढचा जो टाका आहे तो सुईवर घ्यायचा आहे. सुरुवातीला आपण स्टार्टिंगला जो टाका सुईवर घेऊन टाकलेला तो पॉईंट असा ठेवलेला आहे. त्या पॉईंटमध्ये बदल केलेला नाही आहे. बदल फक्त 1 चेनच्या गॅपमध्ये झालेला आहे. पुढचा टाका सुईवर घेऊन 1 डबल क्रोशा आणि पुढे पुन्हा 1 चेन. पुढचा टाका सुईवर घेऊन झाल्यानंतर 1 चेन कायम ठेवायची आहे आपल्याला. आणि पुढे 1 चेनचा गॅप. 1 चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशा. हा जो 3 डबल क्रोशाचा जो राऊंड टार झालेला आहे 1 चेनच्या गॅपमध्ये, हे आपण 3 राऊंड असंच काम रिपीट करूयात. आणि कॅपचा शेप पाहतच आपल्याला हे राऊंड ठेवायचे आहेत. हे जे राऊंड आपण स्टार्ट केलेले आहेत आत्ता. फर्स्ट राऊंड 1 डबल क्रोशाचा, सेकंड राऊंड 2 डबल क्रोशाचा आणि थर्ड राऊंड 3 डबल क्रोशाचा ठेवलेला आहे सुरुवातीला. नंतर पुढे राऊंड 3 डबल क्रोशाचा हा फर्स्ट राऊंड आहे. आणि याचे टप्पे आपण वाढवू शकतो या राऊंडचे. आत्ता आपण हे जे काम स्टार्ट आहे ते 3 डबल क्रोशाचं स्टेप पाहतच पुढचं काम ठरवूयात. हा राऊंड कंप्लीट करून घेऊयात. अशाच राऊंडमध्ये टाके वाढवत ही कॅप आपल्याला तयार करायची आहे. बदल फक्त 1 चेनच्या गॅपमध्ये होणार आहे. त्या ठिकाणी टाके वाढत जाणार आहेत आणि बाकी काम जे आहे ते सेम तसंच राहणार आहे. या पॉईंटला पुढचा जो टाका आहे तो सुईवर घेऊन 1 डबल क्रोशा आणि 1 चेन. पुढे 1 चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशा.
या कॅपमध्ये बदल फक्त 1 चेनच्या गॅपमध्येच होणार आहे, बाकी सेम काम आहे. पुढे पुन्हा पुढचा टाका. 1 चेन, पुढचा टाका झाल्यानंतर 1 चेन आणि 1 चेनच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशा. हा जो राऊंड स्टार्ट केला आहे आपण 1 चेनच्या गॅप मधला 3 डबल क्रोशा, हा राऊंड हे असे आणखीन 3 राऊंड रिपीट करून घेऊयात आपण. 2 राऊंड रिपीट करावे लागतील आपल्याला. आपला फर्स्ट राऊंड चालू आहे. आणखीन 2 राऊंड रिपीट करून घेऊयात आणि शेप पाहतच पुढचे राऊंड ठरवायचे आहेत. आत्ता आपण हे जे काम स्टार्ट आहे ते कंप्लीट करून घेऊयात. पापरेने या पॉईंटला आपला 3 डबल क्रोशेचा राऊंड जो आपण स्टार्ट केला होता तो कंप्लीट आहे या पॉईंटला. आणि हा जो व्हिडिओ आहे तो प्लीज लाईक करा, हाईप करा, जॉईन व्हा आणि मेंबर व्हा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि हे जे काम आहे ते आत्ता आपण याच पॉईंटला स्टॉप करूयात, या भागातलं, कारण व्हिडिओ खूप मोठा चाललेला आहे. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत बाय. थँक्यू.